चला तर मग आज आपण तुळशी काष्टापासून तयार केलेल्या वाती भिजवून घेऊ. हे लाल धाग्याच्या आहेत, या कापसाच्या आहेत. मी प्रज्वलित पण करून दाखवल्यात बरं का. अशा धाग्याची वात आहे, 33 धाग्याची वात आहे, ती एक प्रज्वलित केली. हे काही लक्ष्मी वात एक प्रज्वलित केली आणि हे तुळशी काष्टाची एक वात प्रज्वलित केली बरं का. आणखीन एक करायला मी तुळशीकडं, ह्याच्यामध्ये लांब वात लावायची. हे तुळशीकडं करायलेली तुपाची वात आहे, ही लक्ष्मीसाठी दारात लावायला तेलाची वात आहे आणि हे तुळशीकडं लावायला तेलाची वात आहे. मी तुळशीकडं 2 दिवे लावते. आता बघा, ह्या पुरुषोत्तम मासाच्या तुळशीच्या वाती आहेत बरं का. ह्या कापूस लावून तुळशीच्या वाती केल्यात, हे का लावा लावून तुळशीच्या वाती केल्यात, ह्यासुद्धा खूप छान असतात बरं का. ह्या पुरुषोत्तम मासात लावलेल्या आणि कायमच्या लावलेल्या सुद्धा चांगल्या असतात. एकादशीला, अमावस्येला, पौर्णिमेला, चतुर्थीला. आता ही 33 पदराची एक वात केली बघा. मी 33 पदराची एक वात केली. ही तुपात भिजून पौर्णिमे दिवशी लावायची. आणि हे वाती केल्यात आम्ही कलाव्याच्या लक्ष्मी वाती आहेत बरं का. ह्या आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करायचं असलं तर लाल कलाव्यापासून वात तयार करून लक्ष्मी वात लावायची. हे कलावा असा असते बघा का, असा वेगळा असतो. हे पण त्याच्यापासूनच केलेली वात आहे. हे सुद्धा त्याच्यापासूनच केलेली वात आहे. ही कापसापासून केलेली वात आहे, ही कापसापासूनच केलेली वात आहे आणि ही कलाव्यापासून केलेली वात आहे. आता ना ह्याला मी उद्या तुम्हाला भिजवून कशी लावायची ते दाखवते. ही 33 पदराची वात आहे, पुरुषोत्तम मासाची ही वात आहे. 33 पदराची एकच वात केली मी. आता ते उद्या तुम्हाला तुपात भिजवून लावायचं दाखवून देते मी. हे ह्याच्यामध्ये पण आपण एक तांदूळ टाकू, हे कुंकू आणि हे हळद. आता ह्याच्यामध्ये पण एक आपण वात खाली पडली माझी, हळद टाकली बघा आणि इथं कुंकू टाकलं. एक तांदळाचा दाणा सगळ्याला आसन म्हणून द्यायचा आहे आपल्याला. सगळ्यामध्ये टाकायचं एक तांदळाचा दाणा. पाहिजे तर साखर टाका आणि शुक्रवारी खडी साखर टाकून दिवा लावा. लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगलं असते बरं का. आता हे दिव्यामध्ये मी काहीच लावलेलं नाही आहे. हे 3 वाती तयार केल्यात. आता माधववेणी वात मला तयार करायची, पण आज मला वेळ नव्हता. पौर्णिमा आहे म्हणून ह्या 3 वाती मी भिजवून घेतल्यात आणि लावायला. आता ह्याच्यामध्ये अशी ठेवायची ही वात आणि ह्याला तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर वात चांगली जळते. आता हे वात मी लावून दाखवते तुम्हाला, प्रज्वलित करून दाखवते. आता हे देवाकडे ठेवते आणि तुम्हाला हे आता प्रज्वलित करून दाखवते. हे 33 वातीची एक वात आहे बरं का. 33 दिवे वेगळे वेगळे करण्यापेक्षा मी एकच वात केली 33 दिवसाची. माझ्याकडे अखंड दिवे असतात कायमचे, तेलाचे, तुपाचे, अखंड दिवे कायम ठेवते मी. आता हे सगळ्या वाती प्रज्वलित करते आणि तुम्हाला दाखवते. आता हे काही 33 वातीची एक वात आहे ती प्रज्वलित केली. ही तुळशीची वात प्रज्वलित केली, अशी तयार केलेली हो का, अशी तयार केली. ही तुळशीची लाकडं मागतात, ह्याला समिधा म्हणतात बरं का. चुकून माझ्याकडून लाकडं म्हणून आलं. आणि आता हे लक्ष्मी वात अखंड दिव्याची तेलाची वात आहे ती. आता ही 3 दिवे प्रज्वलित केलेत. आता ही तुळस वात आहे ना, ते सुद्धा आपल्याला अशीच प्रज्वलित करायची, भिजवायची, अशी तुपामध्ये भिजवायची हो का, अशी तुपामध्ये भिजवायची आणि देवाकडं प्रज्वलित करायची. ही तुळस वात एकादशीला, असं कार्तिक महिन्यात, पुरुषोत्तम मासामध्ये, धोंडा महिन्यात लावलेली खूप चांगली असते. आता ही वाऱ्याने माझी गेली वात. आज पौर्णिमा आहे म्हणून मी ह्या वाती सगळ्या लावायला. वात जाड आहे ना, लागायला थोडा त्रास होतोय. माझा जर हे पुरुषोत्तम मासामध्ये केलेल्या वाती तुम्हाला आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या ह्या वाती कशा वाटल्या. हो का, तुळस वात किती छान जळायली. तेलात तुपात तुम्ही कशामध्ये पण भिजू शकता. आपली आपली आवड आहे, आपली आपली परिस्थिती आहे. जसं आहे तसं भिजवायचं. ह्याला काय तुपच लागतं म्हणून नाही. धन्यवाद. तुम्हाला जर माझी हे धोंड्या महिन्याची वात आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या ह्या वाती कशा वाटल्या. धन्यवाद.